नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आज आलो आहे नवयुगाच्या ठाणे फ्रीवे एक्सटेन्शन प्रोजेक्टला, जिथे कास्टिंग ॲड आहे. आता तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात हा एक जो समोर दिसतोय तो एक आय गर्डर आहे आणि या प्रमाणात काम चालू झालं आहे मित्रांनो, सुरू झालं आहे. अशा पद्धतीने एक मोठ्या प्रमाणात काम, खूप छान अशी लॅब आहे. असे कॉन्क्रीटचे क्यूब भरले जातात लॅबमध्ये. आपण थोडेसे बघू. हा सेटअप असतो. हा 150 mm क्यूब आहे. हा मोल्ड असा भरलेला असतो. याच्याने कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ बघितली जाते. क्यूब खोलल्यानंतर हा असा ड्राय होतो. मग त्याची असं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मशीनमध्ये चेक करतो आपण, त्याच्यात किती स्ट्रेंथ येते काय येते. आणि हा एक छोटा लॅब मिक्सर असतो. त्याच्यामध्ये मिक्स डिझाईननुसार रॉ मटेरियल घ्यायचं, त्याला मिक्स करायचं, रिक्वायर्ड ॲडमिक्सर टाकायचं आणि त्याची स्ट्रेंथ बघायची त्यानुसार. ओके, असं छोटे एक ओल्ड टाईपचं कॉम्प्रेसिव्ह मशीन आहे. हे थोडं ॲडव्हान्स आहे, याला डिजिटल मशीन बोलतात. हे बघा, असं सुकून आणि लॅब ट्रायल टेस्ट करतो आपण. असं लॅब ट्रायल टेस्ट करतो आहे. खूप छान लॅब आहे, कॉन्क्रीट लॅब. रॉ मटेरियल टेस्ट, ड्राय क्रश सँड 10 mm. हे ओव्हन, डिजिटल ओव्हन, भरपूर लॅब ॲपरेटस आहेत. क्युरिंग टँक, हे तुम्ही बघू शकता. तिथे एक रॉ मटेरियल ॲग्रिगेटचं ड्राईंग चालू आहे. ॲग्रिगेट ड्राय करून मग ते मिक्स डिझाईनसाठी आपण ट्रायलसाठी वापरू शकतो. कारण आता खूप पावसाळा चालू आहे, त्याच्यामध्ये एकदम हेवी आहे, तर त्याच्यामुळे याला सुकून आणि ट्रायलसाठी वापरतात. बघू शकतो हे मायक्रोसिलिका फ्लॅश पण यूज करतात. ॲस्टेकची फ्लॅश